दरम्यान निशिकांत दुबेंनी केलेली महाराष्ट्राला आपटण्याची भाषा ही नरेंद्र मोदी अमित शहांचीच आहे। महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्यासाठी मोदी शहांनी या डुबेचे थोबाड निवडले अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे। कोण आहे हा टीनपाट डुबे असा सवाल देखील सामनातून केला आहे। नेमकं काय म्हटलंय सामनात आपण पाहूया। निशिकांत दुबेने केलेली महाराष्ट्राला आपटण्याची भाषा ही नरेंद्र मोदी अमित शहांचीच आहे। महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्यासाठी मोदी शहांनी या डुबेचं थोबाड निवडलंय। डुबेचे थोबाड हे गटार आहे। या गटारातून सर्वोच्च न्यायालय पहलगामचे निरपराध बळींबाबत सतत मैलाच बाहेर पडतो। या गटारास एकदा वरळीचं गटार दाखवावंच लागेल। राज्यात भाषात भांडणं लावण्याची सुपारी आणि दलाली डुबेसारख्या लोकांनी घेतली असेल तर त्या सापळ्यात महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी अडकू नये। डुबेचा निषेध मुंबई आणि महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी करायलाच हवा। पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार अशी स्थिती सर्वच क्षेत्रात झाली आहे। निशिकांत दुबे या व्यक्तीच्या गळ्यातही असाच मणिहार आहे। हे महाशय भाजपचे खासदार असून त्यांनी आता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर गरळ ओकली आहे। एकनाथ मिंदे आणि त्यांचे 40 चोरही दुबेच्या महाराष्ट्रासाठी अपमानजनक वक्तव्यानंतर बिळात लपलेत। या दुबेला त्याची जागा दाखवणारा, महाराष्ट्राचे पाणी दाखवणारा एकही मर्द माणूस भाजपच्या सरकारात, महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही।